टेंडर हे पारदर्शक पद्धतीने आलं पाहिजे। दुर्दैवाने त्याच ठिकाणचा कचरा कधी उचलतो, गाडी कधी पास होते, कुठे टाकला जातो या संदर्भामधलं कुठलंही त्या ठिकाणी जे आहे ते नियोजन नसतं। या संदर्भामध्ये सन्माननीय आमदार अस्लम शेखजींनी या बद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोलले, अमीन भाई त्या ठिकाणी बोलले आणि या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा अजून एक महत्त्वाचं मूळ म्हणजे हे घनकचराचं आहे। हे घनकचरा म्हणजे कुठे असतो, काय असतो, कुठे जातो या संदर्भामधली कुठलीही पारदर्शकता नाही। किती गाड्या त्या ठिकाणी डंप केल्या जातात याच्याबद्दल कुठली पारदर्शकता नाही आणि सर्वसामान्य सोसायटी पासून झोपडपट्टीपर्यंत जर तुम्ही एवढे सगळ्या गोष्टी करता तरी सुद्धा या घनकचऱ्या संदर्भात सगळीकडून तक्रार येतात की हा रस्त्यावर पडला जातो, खूप दिवस पडला जातो, हा व्यवस्थित जमा केला जात नाही आणि त्याच्याबद्दल कुठल्याही तऱ्हेचं नियोजन नाही। तर मला वाटतं अस्लम शेख जी अमीन भाई या संदर्भामध्ये कुर्ल्यामधली एक जमीन जी आहे ती अदानींना देण्यात आली आहे। या संदर्भामधला निर्णय मी बघितला। याच्या संदर्भात मी आंदोलन पण केलं होतं, येणाऱ्या दिवसात पण आम्ही आंदोलन करणार आहोत। खरं तर तिथल्या स्थानिक आमदारांनी हा इलेक्शनच्या वेळेला खूप मोठा प्रश्न ऐरणीवर होता आणि तिथल्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सांगितलं होतं की याच्याबद्दलचं त्यांनी कटआउटसुद्धा लागले होते आमच्या मोर्चाच्या वेळेला की ही जमीन कोणाला दिली जाणार नाही। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांच्याकडून मी जबाबदारी घेऊन सांगतो की ही जमीन जी आहे ती कुर्लाकरांना दिली जाईल। या जमिनीवर बॉटनिकल गार्डन होईल, या ठिकाणी हेल्थच्या फॅसिलिटी होतील। त्यामुळे आता सध्या आम्ही आमदार महोदयांना शोधत आहोत की ते आमदार महोदय कुठे आणि सन्माननीय बिलकुल आता कुठे आता ते स्थानिक लोक पण शोधतात, आम्ही पण शोधतो की आमदार महोदय कुठे। कारण त्यावेळी त्यांनी जे कटआउट लावून ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळी त्यांनी जो वचननामा दिला होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वचन लोकांनाही होतं, पण दुर्दैवाने ते वचन पाळलं गेलं नाही। ही जमीन अदानींना दिली गेली। कुर्लाकरांचा याला विरोध आहे, धारावीकरांचा सुद्धा याला विरोध आहे की आम्हाला धारावीमध्ये डेव्हलपमेंट पाहिजे। मग हे कुर्ल्याची जमीन कोणासाठी घेतली जाते? तुम्ही तिथे जाल तर तिथे बघायला मी सातत्याने गोष्ट बोलते। एका ठिकाणी आपण आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणावर बोलत आहोत आणि त्या ठिकाणी 1000 ते 1200 झाडं आहेत। 120 वर्षापूर्वीचे काही झाडं आहेत, म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडं त्या ठिकाणी असताना आंबा आहे, चिंच आहे, या विविध मोठी झाडं त्या ठिकाणी असताना त्याची कत्तल चालू आहे। आणि कोणासाठी कत्तल चालू आहे? फक्त अदानीसाठी कत्तल चालू आहे। त्यामुळे मुंबईच्या मुळाच्या प्रश्नावरती जे बोलण्याचं काम केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे होती झालेली नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला आमदार महोदयाच्या वतीने अभिवचन दिलं होतं, पण एकनाथ शिंदेजींच्या मला वाटतं आता नवीन सरकार आल्यावर तर नवीन मुख्यमंत्री झाल्यामुळे कदाचित त्यांच्या शब्दाला तेवढी किंमत नाही।